नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूर्यवंशी संतोष सर, युनिव्हर्सल पब्लिक स्कूल औरा शहाजानी, सब्जेक्ट मराठी. विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करत आहोत. सध्या आपण वाक्याचे प्रकार हा घटक अभ्यासत आहोत. वाक्याच्या प्रकारामध्ये वेगवेगळे वाक्याचे पडणारे प्रकार इथं आपण अभ्यासत आहोत. वाक्याच्या अर्थावरून, क्रियापदाच्या अर्थावरून आणि वाक्याच्या रचनेवरून पडणारे हे जे काही प्रकार आहेत ते आपण इथं अभ्यासत आलेलो आहोत. आता सध्या जो घटक आपला चालू आहे तो म्हणजेच वाक्याच्या रचनेवरून पडणाऱ्या प्रकारापैकी आपण केवल वाक्य, त्याच्यानंतर संयुक्त वाक्य, संयुक्त वाक्याचे प्रकार आणि मिश्र वाक्याचे प्रकार आपण इथं अभ्यासत आहोत. मिश्र वाक्याच्या प्रकारापैकी पहिला असणारा स्वरूपबोधक आणि कारणबोधक हे दोन प्रकार आपण मागील पिरियडमध्ये आपण अभ्यासलेलं आहे. या पिरियडमध्ये मिश्र वाक्याचा असणारा तिसरा उपप्रकार म्हणजेच उद्देशबोधक मिश्र वाक्ये हा घटक आपल्याला इथं अभ्यासावयाचा आहे. लिहून घ्या. उद्देशबोधक मिश्र वाक्ये. उद्देशबोधक मिश्र वाक्ये. उद्देशबोधक मिश्र वाक्ये. उद्देशबोधक मिश्र वाक्ये. उद्देशबोधक मिश्र वाक्याची व्याख्या अगोदर आपण इथं लिहून घेऊया. लिहा. जी वाक्ये म्हणून, म्हणजे यास्तव, इत्यादी या उभयान्वयी अव्ययानी जोडले जातात त्यांना उद्देशबोधक मिश्र वाक्ये असे म्हणतात. त्यांना उद्देशबोधक मिश्र वाक्ये असे म्हणतात. परत एकदा पहा. जे वाक्ये म्हणून, म्हणजे, यास्तव इत्यादी या उभयान्वयी अव्ययाने जोडले जातात त्यांना उद्देशबोधक मिश्र वाक्ये असे म्हणतात. आता उद्देशबोधक मिश्र वाक्य म्हणजेच काय? म्हणून, म्हणजे हे जे काही उभयान्वयी
अव्ययाचे शब्द असणारे जोडून जे वाक्य तयार होतात यांना आपण उद्देशबोधक मिश्र वाक्य असे आपण म्हणतो. आता उद्देशबोधक मिश्र वाक्याचे काही उदाहरणं आपण इथं लिहून घेऊ, म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाऊ शकेल. उदाहरण क्रमांक 1. आम्हाला अधिकारी व्हायचंय. आम्हाला अधिकारी व्हायचंय किंवा व्हायचं आहे असे घेतलं तरी चालेल. व्हायचंय म्हणून आम्ही अभ्यास करतो. दुसरं वाक्य आहे मला परीक्षेत प्रथम क्रमांक मिळावा यासाठी मी अभ्यास करतो. उद्देशबोधक मिश्र वाक्य कशा प्रकारचे बनले जातात यामध्ये बघा. म्हणून, म्हणजे, यास्तव किंवा यासाठी, याकरिता अशा प्रकारचे उभयान्वयी अव्ययाचे शब्द जोडून जे वाक्य बनले जातात किंवा दोन वाक्याला जोडलं जातं असे वाक्य म्हणजेच काय तर उद्देशबोधक मिश्र वाक्य होय. आता यामध्ये बघा, लक्ष द्या इकडे. पहिलं जे काही उदाहरण आहे, आम्हाला अधिकारी व्हायचंय म्हणून आम्ही अभ्यास करतो. यामध्ये एक उद्देश आहे. आम्हाला अधिकारी व्हायचंय म्हणून आम्ही काय करतो? अभ्यास करतो. अभ्यास करण्याचा इथं उद्देश आपल्याला दिसून येतो. मला परीक्षेत प्रथम क्रमांक मिळावा यासाठी मी अभ्यास करतो. मी अभ्यास का करतो? तर मला परीक्षेमध्ये पहिला क्रमांक मिळावा किंवा मी परीक्षेमध्ये प्रथम यावं यासाठी मी अभ्यास करतो. अशा प्रकारचा या वाक्यामध्ये आपल्याला उद्देश दिसून येतो. आता या वाक्यामधील पहिलं वाक्य गौण असतं आणि दुसरं वाक्य प्रधान असतं. असे असणारे जे काही वाक्य असतील यास आपण उद्देशबोधक मिश्र वाक्य असे म्हणतो. काही महत्त्वपूर्ण माहिती आहे जे की उद्देशबोधक आणि परिणामबोधक या जे काही दोन वाक्याचे प्रकार जे आहेत यामध्ये विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ नये यासाठी आपल्याला काही 2-3 ओळीमध्ये इथं माहिती मी लिहून देणार आहे, ती आपण लिहून घ्यावयाची आहे. यामध्ये लिहा. नंबर 1, उद्देशबोधक आणि
उद्देशबोधक आणि परिणामबोधक. उद्देशबोधक आणि परिणामबोधक वाक्ये सारख्याच उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात. उद्देशबोधक आणि परिणामबोधक वाक्ये सारख्याच उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात, म्हणून यात गोंधळ होण्याची शक्यता असते. यात गोंधळ होण्याची शक्यता असते. पण खालील वाक्यातील फरक लक्षात घेतल्यास गोंधळ होणार नाहीये. लक्षात घेतल्यास गोंधळ होणार नाही. अ क्रमांक. उद्देशबोधक अ क्रमांक. उद्देशबोधक या प्रकारच्या वाक्यात आपल्या समोर काहीतरी उद्देश किंवा हेतू असतो. काहीतरी उद्देश किंवा हेतू असतो. ब क्रमांक. परिणामबोधक या प्रकारच्या वाक्यामध्ये पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यावर झालेला असतो. आता उद्देशबोधक आणि परिणामबोधक हे जे दोन वाक्यांचे जे इथं प्रकार आहेत, परिणामबोधक असणारी जी काही वाक्य असतील तर ते पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यावरून आपल्याला लक्षात येतो किंवा दुसऱ्या वाक्यावर त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. आणि उद्देशबोधक वाक्यामध्ये त्यामध्ये कोणता तरी एक हेतू किंवा उद्देश त्यामध्ये दडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून उद्देशबोधक आणि परिणामबोधक हे जे दोन वाक्यांचे जे काही प्रकार आहेत तर यामधील हा मुख्य फरक आहे. तो फरक जर आपण लक्षामध्ये इथं घेतला तर मात्र आपण गोंधळून जाणार नाही. या प्रकारच्या वाक्यामध्ये पहिले वाक्य नेहमी गौण तर दुसरे वाक्य नेहमी प्रधान असते. उद्देशबोधक मिश्र वाक्य आपण इथं अभ्यासलेलं आहे. म्हणजेच कोणता तरी उद्देश त्या वाक्यामध्ये दडलेला असतो हे आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि परिणामबोधकमध्ये पहिल्या वाक्याचा जो काही परिणाम आहे तो दुसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला दिसून येतो. यानंतरचे शेवटचा असणारा जो प्रकार आहे तो आपण इथं अभ्यासूया. शेवटचा वाक्याचा प्रकार आहे चौथा संकेतबोधक मिश्र वाक्ये.
संकेतबोधक मिश्र वाक्य यामध्ये पहिलं वाक्य गौण आणि दुसरं प्रधान असतं. संकेतबोधक जी काही मिश्र वाक्य आहेत त्याची व्याख्या आपण लिहून घेऊया. जी वाक्ये जर तर, जी वाक्ये जर तर, जेव्हा तेव्हा, जरी तरी अशा उभयान्वयी अव्ययाने, अशा उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात, अशा उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात त्यांना संकेतबोधक मिश्र वाक्य असे म्हणतात. त्यांना संकेतबोधक मिश्र वाक्य असे म्हणतात. आता संकेतबोधक मिश्र वाक्य म्हणजेच काय, तर व्याख्येमध्ये स्पष्टीकरण दिल्यानुसार जर तर, जरी तरी, जेव्हा तेव्हा हे जे काही शब्द आहेत हे शब्द त्या वाक्यामध्ये येतात आणि असे उभयान्वयी अव्ययाचे असे शब्द जोडून जे वाक्य निर्माण होतात त्यास आपण संकेतबोधक मिश्र वाक्य असे म्हणतो. या मिश्र वाक्यामध्ये किंवा या संकेतबोधक मिश्र वाक्यामध्ये पहिलं जे काही वाक्य असतं ते वाक्य म्हणजेच गौण असतं आणि दुसरं वाक्य अर्थाच्या दृष्टीने प्रधान असतं. हा फरक आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. संकेतबोधक मिश्र वाक्याचे काही उदाहरणं आपण इथं लिहून घेऊया जेणेकरून आपल्याला समजायला सोपं जाऊ शकेल. उदाहरण क्रमांक 1, जर परीक्षा वेळेवर झाली तर, वेळेवर झाली तर निकाल वेळेवर, निकाल वेळेवर येईल. जर परीक्षा वेळेवर झाली तर निकाल वेळेवर येईल. आता लक्ष द्या इकडे, जर परीक्षा वेळेवर झाली तर निकाल वेळेवर येईल. म्हणजे यामध्ये बघा संकेतबोधक मिश्र वाक्यामध्ये जर परीक्षा वेळेवर झाली तर निकाल वेळेवर येईल. म्हणजे इथं ही जर आणि तर असे हे शब्द जोडून वाक्य तयार होतात म्हणून यांना आपण संकेतबोधक मिश्र वाक्य असे म्हणतो. म्हणजे यामध्ये संकेतबोधक वाक्यामध्ये एक प्रकारची अट किंवा एक संकेत त्यामध्ये दडलेला असतो किंवा दिसून येतो म्हणूनच यांना संकेतबोधक मिश्र वाक्य असे म्हणलं जातं. काही उदाहरणं अजून लिहून घेऊ आपण. जेव्हा आकाशात ढग जमतात, जेव्हा आकाशात ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात, तेव्हा मोर नाचू लागतात.
जेव्हा आकाशात ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात. अशा प्रकारचा ते यामध्ये बघा, आकाशामध्ये ढग जेव्हा जमले जातात तर तेव्हा मोर नाचू लागतात. अशा प्रकारचं म्हणजे यामध्ये एक प्रकारचा संकेत किंवा एक अट यामध्ये दडलेली आपल्याला दिसून येते. तिसरं वाक्य, जरी तिला समजावून सांगितले तरी तिने ऐकले नाही. या वाक्यामध्ये जरी तिला समजावून सांगितले तरी तिने ऐकले नाही, जरी तरी अशा प्रकारचे हे दोन शब्द इथे येऊन हे वाक्य तयार होत असतात. आता संकेतबोधक मिश्र वाक्य जे आहे या संदर्भामध्ये एक दोन ओळी आपण महत्त्वपूर्ण खाली लिहून घेऊया. नंबर 1, या प्रकारच्या वाक्यामध्ये अट किंवा संकेत, या प्रकारच्या वाक्यामध्ये अट किंवा संकेत दर्शविलेली असते. नंबर 2, मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान व एक गौण वाक्य असते. मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान व एक गौण वाक्य असते. तिसरा क्रमांक, या प्रकारच्या वाक्यामध्ये पहिले वाक्य नेहमी गौण तर दुसरे वाक्य नेहमी प्रधान असते. अशा प्रकारचे हे संकेत बोधक मिश्र वाक्य इथं आपण अभ्यासलेलं आहे. म्हणजेच जे काही मिश्र वाक्याचे प्रकार आहेत ते प्रकार इथं आपण अभ्यासलेलं आहे. लक्षात येण्यासाठी अजून एखादी उदाहरण जर आपण घ्यायचं असेल तर इथे घेऊया. चौथं उदाहरण, जर व्यायाम केला तर शरीर बळकट होईल. जर व्यायाम केला तर शरीर बळकट होईल. म्हणजे यामध्ये आपल्याला एक संकेत किंवा एक अट आपल्याला दिसून येते. कसं बघा, जर व्यायाम केला तर शरीर बळकट होईल. म्हणजेच आपण नित्य नियमानं जर आपण व्यायाम केला तर आपलं शरीर सुदृढ किंवा बळकट निश्चित होऊ शकतं. असा या वाक्याचा इथं अर्थ निघतो. मग यामध्ये अशा प्रकारचं एक कार्य केलं तर अशा प्रकारचं त्याचं
त्याच्यामधून निष्पन्न होतं, म्हणजे एक अट त्याच्यामधून आपल्याला इथं दिसून येते. म्हणून अशा प्रकारचे असणारे जे काही वाक्य असतील त्यास आपण संकेतबोधक मिश्र वाक्य असं आपण इथं म्हणू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता इथं वाक्यांचे वेगवेगळे प्रकार इथं आपण अभ्यासलेलं आहे. वाक्य म्हणजे काय, वाक्याची व्याख्यापासून आपण वाक्याचे वेगवेगळे असणारे प्रकार आपण इथं अभ्यासलेलं आहे. सुरुवातीच्या म्हणजे काही वाक्य विचार हे जे आपण प्रकरण पाठ जे सुरुवात केलं तेव्हापासून आपण वाक्यामधील प्रथम उपस्थित असणारे घटक याचाही आपण अभ्यास केलेला आहे. वाक्यामधील उद्देश, विधेय, त्यानंतर वाक्यांचे असणारे प्रकार, मग ते प्रकार वाक्याच्या अर्थावरून पडणारे प्रकार, क्रियापदाच्या अर्थावरून पडणारे प्रकार आणि वाक्याच्या रचनेवरून पडणारे प्रकार, असे वेगवेगळे प्रकार आपण इथं त्यांच्या व्याख्या आणि उदाहरणासहित आपण इथं अभ्यासलेलं आहे. प्रत्येक वाक्याची व्याख्या आणि उदाहरणं आपण इथं अभ्यासलो. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वाक्य आहे जे आहे किंवा प्रत्येक वाक्याचं जे काही प्रकार आहे तर ते चांगल्या प्रकारे आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक प्रकाराचे काही उदाहरणं, कमीत कमी प्रत्येक प्रकाराचे 5-5 उदाहरणं आपण सर्व विद्यार्थ्यांनी लिहावं असं अपेक्षित आहे. स्वतःच्या मनाने जे काही आपण उदाहरणं लिहितो तेव्हा त्या घटकाचा आपला अभ्यास खूप चांगल्या प्रकारे होत असतो. म्हणून जे काही आपण वाक्यांचे जे काही प्रकार आपण इथं अभ्यासलेला आहे त्या प्रत्येक वाक्याच्या प्रकाराचे असणारे जे काही उदाहरणं आहेत ते प्रत्येकी किमान 5-5 उदाहरणं सर्व विद्यार्थ्यांनी मनाने तयार करावेत आणि लिहावेत. याचा फायदा आपल्याला असा होतो की आपण समजून घेऊन अभ्यास करून किंवा त्या वाक्य प्रकारांचं व्याख्या उदाहरणाचा अभ्यास आपण चांगल्या प्रकारे करून स्वतः तशा प्रकारचे ज्यावेळेस आपण उदाहरणं लिहितो तर आपण कशाही प्रकारचे नंतर वाक्य आपण तयार करू शकतो. म्हणजेच परीक्षेमध्ये आपल्याला कसल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही आहे. म्हणून प्रत्येक प्रकाराचे स्वतः 5-5 मनाने वाक्य तयार करावयाचे आहेत आणि ते होमवर्कमध्ये लिहावयाचं आहे. इथं आपण वाक्याचे वेगवेगळे प्रकार आपण इथं अभ्यासलेलं आहे. आता जसं वाक्याच्या अर्थावरून पडणारे प्रकार, वाक्याच्या रचनेवरून पडणारे प्रकार आणि क्रियापदाच्या अर्थावरून पडणारे प्रकार, असे आपण इथं प्रकार इथं अभ्यासलेला आहे. आता ही जी काही प्रकार आहेत तर या प्रकारावर आधारित परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात की खालील वाक्य कोणत्या प्रकारचं आहे किंवा या प्रकारचं वाक्य लिहा, असाही प्रश्न येऊ शकेल. तसेच आणखी असा प्रश्न आता या वाक्य विचारावर किंवा वाक्याचा जो काही प्रकरण आहे, पाठ आहे, याच्यावर येऊ शकेल की एखादी वाक्य दिलं जाईल किंवा आज्ञार्थी वाक्य दिलं जाईल किंवा केवल वाक्य दिलं जाईल. हे जे वाक्य दिल्यानंतर किंवा मिश्र वाक्य दिलं जाईल आणि या वाक्याचं दुसऱ्या वाक्य प्रकारामध्ये त्याचं रूपांतर करा, असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकणार आहे. म्हणजेच अशा प्रकारचे प्रश्न आल्यानंतर आपण त्याला गोंधळून न जाता आपण चांगल्या प्रकारे ते वाक्ये किंवा उदाहरणे आपल्याला लिहिता आली पाहिजेत किंवा ओळखता आली पाहिजेत. म्हणून आपल्याला वाक्य रूपांतर कसं केलं जातं किंवा वाक्य रूपांतर करा असे प्रश्न परीक्षेमध्ये येतोच. म्हणून आपल्याला वाक्य रूपांतर कसं केलं पाहिजे हेही आपल्याला कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तेव्हा आपण आता वाक्याचे सर्व प्रकार आपण अभ्यासून झालेला आहे. तेव्हा आता पुढील जो काही आपण घटक शिकणार आहोत तर ते वाक्य रूपांतर हा घटक आपल्याला
पुढे शिकावं लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्ष देऊन अभ्यास करा. जसं सांगितलेलं आहे त्या प्रकारेच लिहा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास निश्चित वाढेल. धन्यवाद.